दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शरद पवार यांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. भीमथडी यात्रेला येण्यासाठी दिलं निमंत्रण. खाते वाटपावरून काही जण समाधानी तर काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य. कोल्हापुरातील उबाठा सेनेचे नेते के.पी. पाटील यांनी मुश्रीफ यांचा घरी जाऊन केला सत्कार. पाटील पुन्हा महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा. महायुतीमध्ये कोणताही वाद होणार नाही, सगळे एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळेच. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य. शहापुरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार. गोळीबारात दुकानातील कामगाराचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून टोळक्याकडून एकाला घरात घुसून मारहाण. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत. आणि पॉपकॉर्नवरच्या अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार. जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय.